सध्याची मोठी बातमी पाहूयात। मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज अंतरवाली सराटी इथं पुन्हा एकदा बैठक पार पडतेय। यासाठी जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली आहे। बैठकीला 25,000 मराठा समन्वयक हजर राहण्याची शक्यता आहे। 24 डिसेंबर नंतरच्या आरक्षणावरील लढ्याची रणनीती आज ठरणार आहे। 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणावर निर्णय घ्या असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये काय निर्णय होणार याकडे राज्याचं लक्ष असेल। दरम्यान पोलिसांनी बैठक स्थळी जाऊन याबाबत आढावाही घेतलेला आहे। अंतरवाली सराटीतून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांनी। नमस्कार, मी सध्या अंतरवाली सराटीच्या मैदानात आहे, जिथं 14 ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची विक्रमी सभा झाली होती। महाराष्ट्रातल्या गावागावातून लोक इथं सभेसाठी आले होते आणि त्यानंतर पुढच्या आंदोलनाची दिशा काय या संदर्भात निर्णय घेण्यासाठीची निर्णय बैठक त्याच मैदानावर आज होते आहे। ठिकाणी राज्यभरातून आलेले समन्वयक, वेगवेगळे मराठा समाजातील बांधव, त्यांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे। सोबत तिचं व्यासपीठ आहे। दुपारी 12 वाजता ही बैठक सुरू होईल। वेगवेगळ्या विषयावर चर्चा होईल आणि चर्चेनंतर पुढची दिशा काय असेल, निर्णायक आंदोलन कसं असेल या संदर्भातला विचार महाराष्ट्राच्या समोर जाईल। मनोज जरांगे दादा यांनी आम्हाला आव्हान केलं की आपण 24 डिसेंबर नंतर आपली रूपरेषा कशी असेल हे आम्ही पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी इथं आम्ही धाराशिव जिल्ह्यामधून आमचे 11 प्रतिनिधी इथं आलो। मी आरक्षणासह दुसरा एक मुद्दा घेऊन आलो की आरक्षणा इतकंच आमच्या समाजाच्या अंतर्गत समस्या, ज्या काही समस्या आहेत की समाज परिवर्तन, की आरक्षणापेक्षाही जे महत्त्वाचं आहे की समाजातल्या कालबाह्य झालेल्या रूढी परंपरा ह्या सुद्धा बदलल्या पाहिजे आणि आज ते फक्त मनोज भाऊ जरांगे हे करू शकतात। की या बैठकीनंतर महाराष्ट्राच्या समोर मराठा समाज आरक्षणासाठी 24 डिसेंबर नंतर काय करणार आहे किंवा जल्लोष करणार आहे का पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहे हे इथं कळेल। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, अंतरवाली सराटी। जरांगेंच्या बैठकीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे पाहूयात। अंतरवाली सराटीमध्ये आज बैठक होती। सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगेंना वेळ वाढवून देण्याची मागणी केली, यावर चर्चा होणार आहे। सरकारला दिलेल्या 24 डिसेंबरच्या अल्टिमेटम नंतर मुंबईला जायचं की नाही यावरही चर्चा होऊ शकते। याशिवाय सरकार वेळकाढूपणा करतंय त्यावर दिशा ठरण्याची ही शक्यता वर्तवली जाते। मुंबईला गेल्यास हिंसाचार होऊ नये यावरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आज अंतरवाली सराटीमध्ये चर्चा होईल अशी माहिती मिळते।